पालखेड डावा कालवा अंतर्गत येवला तालुक्यातील 110 ते 130 किलोमीटरमधील वितरिका क्रमांक 46 ते 52 खरीप कालवा 8माही करण्यात यावा अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। याबाबत भुजबळ यांनी गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ विभागाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जलसंपदा विभागाचे सचिव यांना पत्र दिले आहे। पालखेड डावा कालवा अंतर्गत येवला तालुक्यातील 110 ते 130 वितरिका 46 ते 52 खरीप कालवा 8माही करण्याच्या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वी उग्र स्वरूपाचे आंदोलन केले आहे। त्यानुसार मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांनी शासनास प्रस्ताव पाठवून वितरिका क्रमांक 46 ते 52च्या लाभ क्षेत्रातील लाभधारकाच्या मागणीनुसार रब्बी हंगामात मंजूर पीक रचनेनुसार 326.46 दशलक्ष घनफूट पाणी आवश्यक आहे। दमणगंगा एकदरे गोदावरी वाघाड नदीजोड प्रकल्पातील वाघाड धरणात येणारे पाणी 46 ते 52 8माहीसाठी राखून हा कालवा 8माही करण्यात यावा। वळण योजनांमुळे पालखेड समूहातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे, त्यामधूनही गरज भागवणे सहज शक्य आहे। लाभधारक शेतकऱ्यांच्या कार्यक्षेत्रात पाणी वापर संस्था स्थापन करून त्यावर वितरिका संघ देखील स्थापन करण्याचे आयोजन आहे। सदर लाभधारक घनमापन पद्धतीने पाणी घेण्यास तयार असल्याचे सिंचन क्षेत्रात वाढ होऊन राष्ट्रीय उत्पादनात देखील वाढ होणार आहे। त्यानुसार पालखेड डावा कालवा किलोमीटर 110 ते 130 वितरिका 46 ते 52 खरीप कालवा 8माही करण्यात यावी अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे।